शक्ती कायदा सुधारणा विधेयकाला मंजुरी मिळालेली आहे। महिला अत्याचारासंदर्भात हे विधेयक आहे। मुख्यमंत्र्यांनी ते विधेयक सादर केलं। ऍसिड हल्ला पीडितेचं नाव सुद्धा जाहीर करू नये, पीडितेचं नाव जाहीर केलं तर गुन्हा दाखल होणार असं सुद्धा फडणवीसांनी यावेळी नमूद केलं। देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या या विधेयकाला दोन्ही सभागृहामध्ये मंजुरी मिळाली। आपण आतापर्यंत बलात्कार किंवा तत्सम जे काही गुन्हे आहेत या गुन्ह्यांमध्ये जे पीडित आहे तिचं नाव डिस्क्लोज करत नाही असं आपल्या कायद्यामध्ये आहे। शक्ती कायद्यामध्ये त्याच्यासोबत आपण टाकलं होतं की ऍसिड विक्टिमचंही नाव हे पब्लिश होऊ नये। तर आता आपण या अमेंडमेंटद्वारे, ते काही बीएनएस मध्ये आलं नाही, तर या अमेंडमेंटद्वारे आपण एवढीच अमेंडमेंट करतोय की ऍसिड पीडितेचं नाव देखील त्या याच्यात येऊ नये। महिलांचं संरक्षण झालं पाहिजे, त्यांचं सेक्शुअल हॅरेसमेंट होता कामा नये, त्यांना सर्वार्थानं संरक्षण मिळालं पाहिजे, त्यांचं हक्काचं रक्षण झालं पाहिजे, त्यांच्या सगळ्याच कायद्याचं रक्षण किंवा एकंदरीत त्यांच्याबद्दलचा जो काही पिढ्यानपिढ्या पुरुष प्रधान संस्कृतीनं जो काही महिलांच्यावर अन्याय केला, अत्याचार केला, त्यातून या महिलांची सुटका झाली पाहिजे असे वेगवेगळे कायदे अनेक वेळा करण्यात आले। या सगळ्या संदर्भात सभागृहामध्ये सुद्धा काही प्रतिक्रिया उमटल्या, त्या आता बघूयात। पुरुष प्रधान संस्कृतीला छेद देणारा, महिलांना न्याय देणारा महाराष्ट्र हे सगळं खरं असलं तरी त्याचे जे होणारे गैरफायदे आहेत ह्याच्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे। कदाचित गैरसमज आमच्याबद्दल होईल महाराष्ट्रामध्ये, पण तो कोणीतरी मांडायला पाहिजे ना की बाबा 2 वर्षाच्या आत झालं तर ठीक आहे, 1 वर्षाच्या आत झालं तर ठीक आहे, 5-5 वर्ष, 4-4 वर्ष, त्याच्यातली काही प्रकरणं ही म्युच्युअल असतात, पण म्युच्युअल मध्ये भांडण झालं की गेलं। हे जो शरीरास स्पर्श करणे याच्या मागचं इंटेन्शन तुम्हाला नियमात ऍड करता आलं। जर नियमात दुरुस्ती केली तर बऱ्याचशा गोष्टी, अदरवाईज आम्ही देखील सोशल फील्ड मध्ये काम करणारे लोक आहेत, कोणाची एकाची बाजू घेतली तर दुसरे आमच्यावरती अशा प्रकारे आरोप करतात की विनयभंगाची केस झाली। आता आपल्याला माहिती आहे की नगरसेवकांवरती, शाखा प्रमुखांवरती, कार्यकर्त्यांवरती विनयभंगाची केस टाकणं फार सोपं झालंय। आणि मग ज्या वेळेला आमचे इलेक्शन कमिशनला जेव्हा जातो आमचा ऍफिडेव्हिट, तेव्हा लोकांना काय वाटतं, अरे हा विनयभंगाच्या केस मधला आरोपी आहे, याला काय मत द्यायचं। आणि त्यामुळे याच्यात नियमात आपण जरा दुरुस्ती करावी। याला जर तुमचं इंटेन्शनचं अमेंडमेंट जर नियमात करता आली तर अमेंडमेंट करून किमान ह्या सभागृहात बसलेल्यांची तर सुटका करा पहिली। या सगळ्या संदर्भात आपण बोलूयात। प्रतिनिधी ज्योत्स्ना कंगणे आपल्याशी जोडल्या गेल्या त्यांच्याशी। ज्योत्स्ना, फडणवीसांनी या सगळ्यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केलेले आहेत विधेयक मांडताना, ज्याच्यामध्ये पीडितेचं नाव समोर न येण्यासंदर्भातले सुद्धा मुद्दा उपस्थित झाला। आणखी कुठले महत्त्वाचे मुद्दे या अनुषंगानं समोर आलेत? अरेदी यामध्ये सर्वात 2 महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विधेयकाच्या सुधारणामध्ये सांगितण्यात आले, ते म्हणजे ऍसिड विक्टिम जे असतील, जे ऍसिड ज्यांच्यावरती हल्ला झालेला आहे त्यांचं सुद्धा नाव किंवा त्यांची आयडेंटिटी, त्यांची ओळख जी आहे ती आता माध्यमांना किंवा सोशल मीडियावरती उघड करता येणार नाही। हे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण आपल्याला माहिती आहे की संगमनेरमध्ये आत्ताच नुकतंच एका 12 वर्षाच्या मुलीवरती जे आहे ते ऍसिड फेकण्यात आलं आणि ती 12 वर्षाची एवढी अवघी चिमुकली जिच्यावरती ऍसिड फेकण्यात आलं, तिला शारीरिक मानसिक धक्का तर आहेच, पण ज्या वेळेस ती मोठी होईल त्यावेळेस सुद्धा तिची ओळख जी आहे जर सर्वसामान्य लोकांना किंवा इतर कोणाला कळाली तर तिला ते दुःख जे आहे ते सातत्याने जगत राहावं लागेल। त्यामुळे संगमनेरमधल्या ह्या प्रकरणानंतर ऍसिड विक्टिमची सुद्धा जी आहे ती ओळख आता पुढे आणायची नाहीये, हा सर्वात महत्त्वाचा हा सुधारणा जी आहे ती या कायद्यामध्ये करण्यात आली। आणि त्याचबरोबर सोशल मीडिया, आपल्याला माहिती आहे की एआयच्या माध्यमातून जे आहे ते अनेक महिलांचे, म्हणजे आपण फिल्म स्टार, अनेक सेलिब्रिटी महिलांचे सुद्धा बघितले, ऍक्टर्स लोकांचे बघितले की त्यांचे फोटो एडिट करून किंवा त्यांचा चेहरा वेगळ्याच कुठल्या तरी शरीराला लावून जे आहेत त्यांचे चुकीच्या पद्धतीचे फोटो जे आहेत किंवा त्यांच्या चुकीच्या पद्धतीच्या त्यांच्या नावांचा वापर करून जे आहेत ते कमेंट केले जातात, त्यांचे फोटो व्हायरल केले जातात। प्रत्यक्षात ती महिला तिथे नसतेच, एआयचा वापर केला जातो। तर अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्यांवरती सुद्धा आता महाराष्ट्र सरकार आणि त्याच्यामुळे आता या सगळ्या सुधारणा ज्या काही सांगितल्या गेलेल्या आहेत त्या सुद्धा भविष्यकाळामध्ये लक्षात घेतल्या जातील अशी अपेक्षा ठेवूया। ज्योत्स्ना, तुम्ही आमच्याशी जोडलेल्याच राहा।